हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होतंय आणि आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित आपले दोन्ही उपमुख्यमंत्री, आमच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आणि पत्रकार मित्रांचं मी मनापासून स्वागत करतो। चहापानाचा विषय दोघांनी उल्लेख केलेला आहे। खरं म्हणजे चहापान म्हणजे काही विरोधी पक्षाच्या सूचना असतात। नागपूरमध्ये अधिवेशन असलं की विदर्भातले काही प्रश्न, त्याच्यातून चर्चा, परंतु चहापानावर त्यांनी नेहमीप्रमाणे बहिष्कार घातलेला आहे आणि त्या बाबतीमध्ये काय तुम्ही सुपारी काय म्हणाले? सुपारी पान, सुपारी पान सुपारीचं सुपारी पान। पण मला वाटतं मगाशी विरोधी पक्षांनी काहीतरी कुठल्या तरी पत्रकाराला विचारलं, काय तर सुपारी घेऊन बोलतोय का, काहीतरी असं झालंय ना, बरोबर ना? झालंय ते म्हणजे त्यांचा विश्वास न्यायालयावर पण नाही, यंत्रणेवर पण नाही, पत्रकारांवर पण नाही। जे त्यांच्या बाजूने बोलतील ते चांगले, जे काही प्रश्न विचारतील ते विरोधक वाईट। म्हणजे एक अवसान गळालेला विरोधी पक्ष, खरं म्हणजे एक जो कॉन्फिडन्स लेवल गमावलेला विरोधी पक्ष कसा असतो तो या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण पाहिलेला आहे। अजितदादा म्हणाले किती सह्या? 23 लोकांची नावं आणि 7 सह्या, आणि त्यातले 3 झोपले होते 7 पैकी। त्यामुळे म्हणजे विरोधी पक्ष नेता जेव्हा बोलत असतो, जेव्हा त्याच्यात काही दम मुद्दे असतात, तेव्हा सगळे अगदी ऐकण्याच्या मनस्थितीत असतात। पण आम्ही ते मुंबई नागपूरचा प्रवास करत होतो विमानामध्ये, त्यामुळे त्यांनी काय म्हटलं हे आम्हाला सगळं कळलं नाही। पण पत्र जे दिलं त्या पत्रामध्ये एवढे सगळे मुद्दे आणि बिनबुडाचे मुद्दे, अंतिम आठवडा प्रस्ताव त्यांनी आजच दिलाय, म्हणजे तो पुढे द्यायचा तो अगोदर। त्यामुळे एक खरं म्हणजे 4 राज्यातल्या ज्या काही निवडणुका आणि 3 राज्यातले निकाल जे लागले, त्यामुळे त्यांची परिस्थिती अशी झालेली असं वाटतंय। पण ठीक आहे, लोकशाहीमध्ये जनता जनार्दनाचा कौल महत्वाचा असतो आणि जे मोदीजींवर टीका करत होते, मोदीजींचा करिश्मा संपला, आता बघा काय होतंय, ते या देशातल्या जनतेने दाखवून दिलं। 3 राज्यांमध्ये घवघवीत यश मिळालं। जनता जनार्दनाने मोदी गॅरंटीवर विश्वास ठेवला आणि पुढचं काय बोलत नाही मी, आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री होतील याची गॅरंटी देऊन टाकली। त्यामुळे एक कॉन्फिडन्स लेवल गेलेली आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की त्यांना, म्हणून बिनबिडाचे जे काही आरोप केले त्यांनी, त्याच्या बाबतीमध्ये उहापोह आपल्या गृहमंत्री महोदयांनी देवेंद्रजींनी केला आणि आकडे जे आपले कर्जाचे ते अजितदादांनी या ठिकाणी त्याची माहिती दिलेली आहे।